मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी थोडाच आवाज व्यवस्थित म्हणजे सगळ्याला चांगला ऐकू येईल असं करा. विको थोडा कमी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपोलिया यांत प्रविशमवाच विमान प्रसुप्तां संजीव यत्त खिल शक्ती धर स्वधाम्ना अन्नश्च हस्तचरण श्रवणत्व गादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती गंगा पापं शशितापं दैन्यंच कल्पतरुस्तथा पापं तापं दैन्यंच हरे श्री गुरु दर्शनाद वंशी भूषितकरा नवनीरदाभा पीतांबराधर्मबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखाधरविंद नेत्रा कृष्णात्तरं किमपि तत्त्वमहं न जाने रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो सदैव माझी काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठल मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामो रणरंगधीरं राजीवनेत्रं प्रभूषणाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील महान संत श्री क्षेत्र काशी विश्वनाथ या ठिकाणी राहणारे श्री संत कबीरदास महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारे कबीरदासजी महाराज तुम्हाला मला अंतर्मुख करतात. हे जीवन किती नश्वर आहे. आपण ज्याच्या करता हा सगळा काही खटाटोप करायला होतं ते अत्यंत अशा प्रकारचं नश्वर आहे, क्षणभंगूर आहे आणि या सगळ्यांचं क्षणभंगुरत्व पटवून देणारा तुम्हाला मला अंतर्मुख करणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा हनुमंतरायाच्या कृपेने भगवान परमात्माच्या आशीर्वादाने सर्व गावकरी मंडळांच्या सहकार्याने आपल्या या श्री क्षेत्र डोंगर तळा या नगरीमध्ये चालू असणारा अखंड हरनाम सप्ताह या अखंड हरनाम सप्ताहाला अनेक वर्षाची परंपरा आहे. अनेक वर्षापासून साधू संतांच्या आशीर्वादाने साधू संतांच्या मार्गदर्शनाने चालू झालेला हा सप्ताह याही वर्षी सर्व गावकरी मंडळींनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरू केलेला आहे आणि या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आली ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हनुमंतरायाच्या कृपेने जशा प्रकारे हनुमंतराय बुद्धी देतील तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. या सेवेकरता उपस्थित असणारे दोन्ही मृदंगाचार्य आपल्या जिंतूर तालुक्यातील दोन्ही रत्न असणारे आता हे तर जिंतूर तालुक्यात महाराजांचा काही परिचय नाही महाराजही जिंतूर तालुक्यातले
दोघही जिंतूर तालुक्यातील भजनी मंडळी एक एकाहुनी बळी अशा प्रकारे हे सगळे भजनी मंडळी आपल्या परिसरातील आणि रात्रंदिवस वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी ही मंडळी आहे. ऊन पाऊस वारा या गोष्टीची तमानं बाळगता आपण बघायला अनेक संकटांना तोंड देऊन सुद्धा आपल्या या सगळ्या परिसरामध्ये वारकरी संप्रदाय वाढवण्याकरता अहोरात्र कष्ट घेणारे माझ्यापेक्षा सगळी मंडळी वयाने मोठी आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा सगळेजण या ठिकाणी प्रमाण मान्य करतात. तज्ञ आहेत, सुज्ञ आहेत. आमचे महाराजही या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपस्थित आहेत. आपल्या गावाचा सत्ता संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याकरता या ठिकाणी महाराजांचे प्रयत्न चालू आहेत. विचार केला तर वयाच्या मानाने आपल्याला वाटणार नाही, पण तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा उत्साह त्याच्यामध्ये. आता मला बराच त्यांचा अनुभव खूप परिसरामध्ये महाराज धावपळ करतात आपलं चॅनल घेऊन. म्हणून सध्या काळाची गरज आहे. काळा येतच म्हणा वाईट गोष्टी जर समाजापुढे येत असतील तर कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्याही गोष्टी जगापर्यंत नेण्याचं काम महाराज करतात. म्हणून सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या श्रोते मंडळी भजनी मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपल्याला जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. माझ्यासोबत आलेले आमच्या शाळेतील शिक्षक असणारे आपली जबाबदारी पार पडत असताना वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे आमचे नामदेवरावजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो आणि या वेळेमध्ये अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल कबीरदासजी महाराजांचा अभंग निवडण्याच्या पाठीमागचा एकच हेतू आहे. आपण सगळेजण जगद्गुरु तुकोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, या संतांच्या अभंग आपण दररोज चिंतन करतो, ऐकतो. परंतु जगद्गुरु तुकोबारायच्याही अगोदर महाराज अनेकांचे अभंग येतं. त्यांचं खूप मोठं वाङ्मय आहे आणि त्या वाङ्मयांचा परिचय आपल्याला कुठेतरी झाला पाहिजे. सावता महाराज येतं, गोरोबा काका येतं, जानाबाई येतात, कबीरदास महाराज येतं. यांचे अभंग खूप गोड येतं. तुम्हाला आम्हाला जाग करणारे हे सगळे अभंग येतं. जगद्गुरु तुकोबारायच्या गाथाच आपल्याला माहिती आहे फक्त, परंतु याच्याही अगोदर कबीरदास महाराजांनी सर खूप वाङ्मय निर्माण केलं. वाङ्मय करत असताना त्यांचे दोहे तर प्रसिद्ध आहेतच. आवाज थोडा बरोबरच करा. म्हणतात की त्यांनी ग्रंथावली, शब्दावली, दोहावली हे 3 प्रकारचे वाङ्मय आपल्याला माहित नसणारे अशा प्रकारचे निर्माण केले. विचार केला तर काशीमध्ये वारकरी संप्रदायाचं जतन करण्याचं काम कबीरदास महाराजांनी केलं. महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता काशीमध्ये विचार केला तर काशी ही ज्ञानाची नगरी आहे. तिथं सगळे शैव संप्रदायाचे लोक राहतात. शैव आणि वैष्णव 2 संप्रदाय भिन्न मानणारा तो एक वर्ग आहे. परंतु महाराज म्हणतात की वारकरी संप्रदायाला कुठेतरी कमी लेखण्याचं काम काशीमध्ये आजही होते. महाराष्ट्रातील ज्या ज्या वेळेला आपले वारकरी जातात त्यावेळेला कमी ते लेखतात. मग 12व्या शतकामध्ये जर कबीरदास महाराज काशीमध्ये राहून त्यांनी जर वारकरी संप्रदायाचं जतन केलं असेल तर किती अवघड परिस्थितीला तोंड दिलं असेल. किती अवघड काळामध्ये विचार केला तर त्या काळामध्ये ते शासन मुस्लिम शासक राजा होता आपल्या देशावर. संबंध भारतच नाही तर अफगाणिस्तान, नेपाळ पर्यंत अकबर बादशहाचं त्या ठिकाणी राज्य होतं. आणि अशा वेळेमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोमीन नावाची त्यांची पोट जाते. समाजामध्ये काही पोट जाती असतात, कबीर, मोमीन, लतीफा, मुसलमान. महाराज म्हणतात हे मोमीन पोट जात होती त्यांची. आणि मुस्लिम समाजामध्ये राहून वारकरी संप्रदायाचे कार्य करण्याचे काम ज्या कबीरदास महाराजांनी केले त्यांचे अभंगही कुठेतरी समाजापुढे यायला पाहिजे, ही आजची काळाची गरज आहे. विठ्ठल तसा विचार केला तर महाराज म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये कुठेही जाती भेदाला थारा नाही. सगळे वारकरी संप्रदायातील संत पांडुरंग परमात्माला शरण येतात. पांडुरंग परमात्मा हा आमचा आई आहे, आमचा बाप आहे, अशा प्रकारे त्यांच्या पाठीमागची भावना असते. सगळे जण संत म्हणतात पंढरी हे माझे माहेर सागरी, पंढरी हे माझे माहेर सागरी, पंढरी हे माझे माहेर सागरी, बोलया कागणे गावे देते, बोलया
वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले. सगळ्यांनी महाराज म्हणतात की पंढरपूर यांना माहेर समजलं. पंढरी हे माझे माहेर साजनी ओविया कांडणे गाऊ घेते. पंढरपूर हे आमचं माहेर आहे. माझे माहेर आहे भिवरेच्या तीरी. संत शांत श्रीमंत असणारे पैठण निवासी नाथ महाराजांचा अभंग महाराज म्हणतात. मी अगोदर जो म्हणला होता जगद्गुरु तुकोबारायचा होता. पंढरी माझी माहेर साधनी. सगळ्या संतांचा भाव बघा आपण. महाराजांनी म्हणलेलं प्रमाण नाथ महाराजांचं आहे. म्हणजे ही अगोदरची जी बहीण होती महाराज म्हणतात ती देहूची आहे. पांडुरंग परमात्मा जर आमचा आई आणि बाप असेल, रुक्माबाई जर आई आणि पांडुरंग पिता आहे, पंढरपूर जर माहेर असेल तर या सगळ्या बहिणी महाराज म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत. एखाद्या आईला 7-8 बहिणी असाव्यात आणि नंतर त्या आईची जशी अवस्था होते तशा प्रकारे आमच्या पांडुरंग परमात्म्याची अवस्था होते. या सगळ्या बहिणींचा विचार करा आपण. आता महाराजांनी प्रमाण म्हणलं ही पैठणची बहीण आहे. त्याच्या पुढे महाराज म्हणतात देहू जवळ एक बहीण दिलेली आहे ज्ञानोबा आहे. त्यांचं सुद्धा एक प्रमाण आहे. जाईन गे माय दया पंढरपुरा ज्ञानाबाई माझी. ही ज्ञानोबा रूपी बहीण आळंदीत आहे. ही एक देहूची बहीण, एक नाथ महाराज रूपी पैठणची बहीण आहे. आता विचार केला तर आपल्या परभणी जिल्ह्यात सुद्धा एक बहीण आहे. पूर्वी नरसी हे क्षेत्र परभणी जिल्ह्यातच होतं ना. नरसीची बहीण सुद्धा एके ठिकाणी काय म्हणते, माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. हे आपल्या नरसी नामदेव महाराजांनी रचलेला अभंग आहे. म्हणजे नरसीची बहीण आहे. आता याच्याही पलीकडे एक बहीण दिलेली महाराज विदर्भामध्ये. आता इकडे भाग जरा दुष्काळी पट्टा आहे, तिकडल्या बहिणी श्रीमंत येतात म्हणून ज्ञानोबा महाराज त्यांच्या दारामध्ये काय जयाची द्वारी ते श्रीमंत बहिणी येतात. इकडे आपला कोरडवाहू भाग आहे दुष्काळ पट्टा. इकडे महाराज म्हणतात खूप दूर अशा प्रकारे मेहूनची एक बहीण आहे, तिचं खूप गोड प्रमाण आहे. बाई बाई Oh,
सासरे दत्ताबाईचं प्रमाण आहे. आईशी मुक्ताई गांजली साधू संतांशी शरण गेली. या सगळ्या बहिणींचा विचार केला तर जास्त माहेराचा विचार केला तर बाया जात्या माहेराला उभं लोक बेजार होतात. माहेराचं नाव काढलं की यांना आवडतं पण इकडं आवडत नाही महाराज. हे म्हणते उगं 4-2 दिवस बेजार व्हा हातानं स्वयंपाक करायची येळ येईल. तसा भाव आहे. महाराज म्हणतात की सगळ्या साधू संतांनी पंढरपूरला आपलं माहेर समजलंय. सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे. महाराष्ट्रातच नाही महाराज म्हणतात ह्या बहिणी भारतभर पसरलेले आहेत. भारतामध्ये महाराज म्हणतात संपूर्ण जगतामध्ये हे विश्वची माझे घर ऐशी मती जयांची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. जगभरामध्ये संपूर्ण या बहिणी येतात आणि काशीमध्ये दिलेली आज ही बहिणी जी आज ज्यांचा आपण अभंग घेतलाय ते कबीरदास महाराज काशीमध्ये. मी सांगत होतो एखादी मुलगी जर दूर देशामध्ये जर दिली असेल तर त्या आईचं अंतकरण जसं तिळतिळ तुटते. पडिले दूर देशी पडिले दूर देशी पडिले कष्ट होता ती जीवासी दीन तैशी रजनी आम्हा झाली ओमाय अवस्था लावून गेला अजून का नाही. गरुडा वाहना येगा गंभीरा दातारा बाप रखुमा देवरू श्री विठ्ठला. जे गोपी गीतामध्ये जे वर्णन आहे तेच ज्ञानोबाने विरहिणीच्या रूपामध्ये वर्णन केलं महाराज. मी सांगत होतो की जसं लांब दिलेली बहीण ही उत्तर प्रदेशात काशीमध्ये जसे सगळ्या जणी आल्याच्या नंतर एक दूरची राहिलेली आहे त्यावेळेला पांडुरंग परमात्माच्या डोळ्याला धारा लागतात. माझे कबीरदास जे आले नाहीत खूप दूर येत तिथं राहूनही वारकरी संप्रदायाचं कार्य केले आणि तिथं राहून पंढरपूरची ओढ आहे. पंढरपूर वारीला निघाल्याच्या नंतर जशा प्रकारची अवस्था होते महाराज म्हणतात की लागला टकळा पंढरीचा संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा आवडे मनाशी जावे पंढरीशी आवडे मनाशी. काही एकादशी आषाढी आहे आणि तो भाव महाराज म्हणतात तिथेही आहे आणि इथेही पांडुरंगाकडे. कबीरदासजीचा अधिकार किती आहे विचार केला तर वारकरी संप्रदायाचं रोपट त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये लावलं आणि इकडून पांडुरंग परमात्म्याने विचार केला माझे कबीरदासजी अनेक दिवस झाले आले नाहीत. इकून जर ती आली नसेल तर इकून आपलं जाणं गरजेचं आहे. कोणाला पाठवावं ज्ञानोबराला पाठवलं महाराज म्हणतात. ज्ञानोबराय नामदेव महाराज सावतामाळी हे सगळे संत मंडळी 12व्या शतकातली गोष्ट आहे आणि पांडुरंग परमात्म्याने सांगितलं जा मला ऐकून करुणी सिद्ध मूळ सावली भातुके. जशा प्रकारे मुराळे नेण्याकरता तशा प्रकारे हे स्वतःहून भगवान परमात्माचं मूळ घेऊन गेलेले. जात असताना अनेक दिवस लागले महाराज म्हणतात. वारकरीवर किती निष्ठा आहे कबीरदास महाराजांची. कबीरदास महाराजांचं किती प्रेम आहे याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात की 2 किलोमीटर येती वारकरी वाट पाहते डोळी. आपण ज्या वेळेला दिंडी घेऊन पंढरपूरला जातो तो भाव बघा तेव्हा लोकांचा कशा प्रकारची अवस्था आहे. माझे वारकरी मला भेटण्याकरता आले स्वतः ज्ञानोबराय त्या ठिकाणी आले आणि गडबडा लोळत त्यांना नेण्यात तिथपर्यंत गेले महाराज. सगळ्यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर क्षेम कुशल विचारलं सगळ्यांना घरी नेलेले आणि बऱ्याच दिवसाच्या नंतर बहीण आल्याच्या नंतर जो आनंद होतो तशा प्रकारचा आनंद कबीरदास महाराजांना झाला. होती संतांची या भेटी सांगू सुख दुःख गोष्टी. महाराज म्हणतात की सुख दुःख जे काही गोष्टी येतात ते माझे सोयरे येतं ते सज्जन येतं ते माझे सांगाती येतं ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविते विठोबाचे.
पत्नीला सांगितलं हे माझे सोयरे आहेत म्हणजे माझे अत्यंत जवळचं जर कोणी असेल ही माझी भावकी नाही तर हे माझे पंढरपूरचे वारकरी आहेत. पांडुरंगाने मला त्यांना निरोप पाठवला माझा त्यांच्यापर्यंत आणि ते मला इथं भेटण्याकरता आले. तर आज माझ्या भाग्याचा दिवस आहे फार मोठा माझ्या जीवनामध्ये. अशा प्रकारचं भाग्य अनेक जन्मोजन्मीची पुण्याई प्राप्त आजच्या दिवशी मला झालेली आहे. आणि तो भाव त्यांच्या अंतःकरणात मला म्हणतात रात्रीचे 11 वाजले तरी काही बोलणं थांबच न. हे उपाशी दिवसभराचे हे वारकरी सगळे आणि रात्रीचा प्रसंग 11 वाजले पोटामध्ये काय नाही. पण ज्यावेळेला यांच्या लक्षात आले मुले पोटात तर काही दिसलं. कबीरदासजीच्या घरामध्ये गेले. पत्नीला विचारलं आहे का काही घरामध्ये. महाराज म्हणतात की संतांच्या जीवनामध्ये जे दारिद्र्य आलं होतं ते त्यांनी कधीच भगवान परमात्माकडे त्याचं दुःख केलं नाही. विश्व दारिद्र्य घरामध्ये कारण की हे तर दुसऱ्या यातीमध्ये जन्माला येऊन दुसऱ्याचा प्रचार करले तर स्वतःच्या यातीतलेही जवळ धरीनत आणि लांबच्या जातीतले कसे जवळ धरतील. एवढी अवस्था झाली कबीरदासजीची. घरामध्ये काहीच नाही. पत्नीला विचारलं काहीतरी बघ म्हणले असेल कुठं काहीतरी. अशाही अवस्थामध्ये त्यांची पत्नी वनवन हिंडायली. रात्रीचा प्रसंग आहे. आपल्याला पुढचा सगळा दृष्टांत माहिती असेल. पण ज्या ज्या वेळेला हिंडू लागल्या उष्णपासनं आणलं तेच परत केलं नव्हतं. मग आता कोण देणार आहे अशा वेळेला. अशा वेळेला मला झिमझिम झिमझिम पाऊस पडायला आणि मंद प्रकाश एका ठिकाणाहून दिसला त्यांना. त्या ठिकाणी गेल्या तर ते वाण्याचं दुकान उघडत दिसलं त्यांना. तो वाणी बाहेर आलेला आहे. 11 11:30चा वेळ टाइम. लघुशंकी करता आला आणि अशा वेळेला आपल्या दुकानासमोर कोणीतरी असं बघितलं त्यानं. बघितल्याच्या नंतर कोणीतरी एक स्त्री आहे एक आबला स्त्री आहे आणि अशा अवस्थेमध्ये महाराज म्हणतात त्या स्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये पाप आलेले वाईट वासना आली. विचार केला अशा अवस्थेमध्ये संकटामध्ये आहे आणि संकटाच्या काळामध्ये महाराज म्हणतात आपण जर अशा गोष्टीचा जर फायदा घेतला तर आपल्यासारखं कृतज्ञ पापी दुष्ट दुराचारी कोणीच नाही. पापी माणूस महाराज म्हणतो की कबीरदासच्या पत्नीला पुढचा विषय आपल्या सगळ्यांना माहित आहे काय बोलला काय नाही. आणि अशाही अवस्थेमध्ये कबीरदासजीच्या पत्नीने होकार दिला. म्हणजे आपल्या घरी संत जर वारकऱ्यावर एवढं महाराज म्हणतात प्रेम होतं कबीरदासजीचं. आपण पंढरपूरला अनुभव आहे. सर सासवडच्या पुढे बरड आणि फलटणच्या मधामध्ये घर होतं. आम्ही 42 नंबर मध्ये होतो. अत्यंत गरिबी होती. त्या माणसाने सांगितलं 15 वर्षापूर्वी काहीच नव्हतं मला काम करण्याकरता आलो पण आज माऊलीच्या आशीर्वादाने 5 एकर जमीन रोडवर झाली म्हटलं. कशाच्या जीवावर फक्त वारकऱ्याची सेवा एवढी निश्चिम भक्तीने केली. ते वाटेचे लोक घरात दारातलं सगळं काही सर्वस्व वारकऱ्याला लावतात. हे प्रेम वारकरी संप्रदायावर केलं त्या संतांनी. आणि कबीरदासजीच्या जीवनामधला तो प्रसंग अशा अवस्थेमध्ये सगळे जेवू घातले आणि जेवू घातल्याच्या नंतर सांगितलं घरात तर काहीच नव्हतं मालक. पण त्या वाण्यानं म्हणले मी तुमचा देह त्या ठिकाणी विकलेला आहे. हा जो देह तुमच्या ताब्यात आहे. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासून पतीच्या ताब्यामध्ये अशा प्रकारचा तो देह ठेवलेला आहे आणि तो देह मी परस्पर कोणाला तरी देण्याचं ठरवलंय. कबीरदासजीच्या पत्नीच्या चरणावर त्यांनी नतमस्तक झाले. म्हणले हा जो देह संत कार्यामध्ये उपयोगी येत असेल तर माझी काही नाही. अरे अशा अवस्थेमध्ये कशी जाशील तू. एवढा मोठा त्याग केला. मला पत्नीला उचलून घेतलंय आणि त्या वाण्याच्या दुकानामध्ये नेऊन ठेवलं. त्या वाण्याने बघितल्याच्या नंतर मला एवढ्या पावसामध्ये तुमच्या पायाला चिखलही नाही अंगही भिजलं नाही नेमकं आल्या तरी कशा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझ्या पतीनं मला इथपर्यंत आणले. दारामध्ये पती दिसले. महाराज म्हणतात की संत संगतीचा परिणाम वासना जी होती सगळी नष्ट झालेली. कबीरदासजीच्या पायावरती डोकं ठेवलं त्या वाण्यानं आणि सांगितलं आई साहेब माझ्या जीवनामध्ये जी चूक झाली माझ्या पूर्वजन्मीचं काहीतरी पाप असेल पण संत संगतीचा परिणाम माझी सगळी बुद्धी बदलून गेली. माझ्याच्यानं खूप मोठी चूक झाली. तुम्ही जे केलंय ते वारकरी संप्रदायावरचं प्रेम आहे तुमचं. अशा प्रकारची निष्ठा ज्या कबीरदासजी जी होती म्हणून आजही त्यांचे अभंग त्यांचे दोहे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात की त्यांनी किती सुंदर अशा प्रकारची रचना केली. या जगतामध्ये शाश्वत काहीच नाही. शरीरापासून मागे सुरू करतात अभंगाच्या पहिल्या Oh
सगळी भजनी मंडळी म्हणून मी हे अभंग निवडलाय महाराज. नाहीतर म्हणतात ना या अभंगामध्ये काय काय अभंग असे. परवा दिवशी मी जोगी अभंग घेतला होता, जगजोगी. पुढे म्हणतात पण सुंदर अशा प्रकारची भजनी मंडळी. तर कुठे कोणता माल काढावा हे बी दुकानदाराला कळालं पाहिजे. उगाच मग काय हे सगळी महाराज कीर्तनकार, गायक आणि वादक हे एकमेकाचे भाऊ येत. कीर्तनकार हा मोठा भाऊ असतो बरं का माऊली. वाजविणारा गायक हे लहान भाऊ असते. लहान भाऊ मी कशामुळे म्हणालो तुम्हाला की लहान भावाचा वाटणीमध्ये अगोदर मागण्याचा हिस्सा अगोदर असते. वाटण्या करताना कोणता भाऊ मागता अगोदर, लहान का मोठा होय. मोठ्यानं वाटण्या करायच्या, लहानानं अगोदर घ्यायच्या. तसे लहाने भाऊ आहेत आमचे अगोदर घेणारे, सुरुवातही अगोदर करतात. जे उरल ते टाइम आम्हाला मिळत असते, म्हणजे उरलेली वाटणी. त्याच्यामुळे भाऊ म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं कार्य करायचं महाराज. आपण सगळ्यांनी जशा प्रकारे भावामध्ये भांडणं जर लागले तर भाऊ भावाची पाठराखण करतो की नाही, तसं आपण इथे आपले भांडणच हे पाहणारे येत. हे यायला वाटतं कोण कोणाचं भांडण कसं होतं पाहू आपण. हे लावालावी केल्याशिवाय आपलं भांडण काही जमत नाही. तशा प्रकारे महाराज एकमेकाचे भाऊ येत आणि खऱ्या अर्थाने हे खरे भाऊ येत महाराज. तिकडे भाऊ वाटणीमध्ये हिस्सा मागतय आणि इकडे भाऊ नारळात पण हिस्सा मागित नाही. अशा पद्धतीचे भाऊ आहेत म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय ज्यांनी काशी पर्यंत नेऊन पोहोचला. आणि तिकून मग कबीरदासजीचा अधिकार बघा किती आहे. तिकून ज्ञानोबा त्यांना इकडे घेऊन आले पंढरपुरामध्ये. आणि ज्या वेळेला महाराज पंढरपुरामध्ये कीर्तन सुरू होणार होतं नामदेव महाराजाचं, ज्ञानोबाने किती आपल्या वारकरी संप्रदायावर उपकार केले. कीर्तन सुरू होणार होतं त्यावेळेला अडवलं, थांबा म्हणले. माऊली म्हणले थोडा वेळ थांबा. कशामुळे म्हणजे अजून 2 व्यक्ती यायच्या राहिल्या. कोणत्या कोणत्या म्हणजे चोखोबरा एक राहिलेत आणि कान्होपात्र एक राहिले यायचे. तिथल्या सगळ्यांनी सांगितलं म्हणले तुम्हाला जर त्यांना येऊ द्यायचं असेल तर म्हणले कीर्तन इथं करता येणार नाही तुम्हाला. का तर चोखोबरा यातीमुळे इकडे येऊ शकत नाहीत आणि कान्होपात्रेचं कुळ आणि चोखोबराची याती या दोघांना इकडे प्रवेश नाही. ज्ञानोबा म्हणतात मंदिरात जर प्रवेश करता येत नसेल तर आम्हाला आमची कीर्तनाची जागाच आम्ही बदलू. आम्ही आमचं कीर्तन वाळवंटामध्ये करू. आणि सगळ्यात अगोदर महाराज म्हणतात कीर्तनाचं व्यासपीठ ज्ञानोबाने बदललं, ते चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केलं. म्हणून महाराज म्हणतात एकची टाळी झाली नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा. ते सगळा प्रसंग ती धरलाय. महाराज म्हणतात ज्ञानोबांनी काला केला त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन आहे. आणि कबीरदास महाराजांचा अधिकार किती आहे बघा. ज्या वेळेला भगवान परमात्मा नाचतात, नाचत असताना भगवान परमात्माचा पितांबर गळला आणि त्यावेळेला कबीरदासजीनं भगवंताचं मनगट पकडलं. सावध व्हा म्हणले देवा, कुठपर्यंत नाचता. मनगट पकडण्याची महाराज म्हणतात ताकद कबीरदास महाराजांची होती. भगवंताचंही हात धरण्याचं सामर्थ्य त्या कबीरदास महाराजांचे. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. हे संप्रदायाचं आपल्या वैभव आहे. आणि त्यांनी इतके सुंदर दोहे रचले, इतके सुंदर अशा प्रकारचे अभंग रचले. या अभंगाच्या माध्यमात महाराज म्हणतात ईसतन धनकी कौन बडाई. आपण ज्या शरीराच्या जीवावर, ज्या धनाच्या जीवावर एवढा मोठेपणा गाजवतो त्याची काहीच बडाई नाही. महाराज म्हणतात हे शरीर जमलं आता ते करा, आम्हाला 10ला मोकळं करा, 10ला मोकळं करू आपण. महाराज म्हणतात ज्या शरीराच्या जीवावर आपण एवढा मोठेपणा करतो हे शरीर जात आघवे नाशिव.
अशा प्रकारची ज्ञानोबराची ओवी आहे. यांनी म्हणलं हे शरीर जात आहे पहा, हे मी बरोबर आहे. नाशवंत स्वभावी शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे पंडू कुमारा. अरे हे म्हणले नाशिवंत अशा प्रकारचं शरीर आहे. शरीर जात आहे पहा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा. श्रीहरीच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघाय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. सोहिताचा घोर व्हावा आणि ध्यानी रहा श्रीहरीच्या. अशा प्रकारे महाराज म्हणतात जे शरीर आपलं आहे ते एक दिवस नष्ट होणार आणि हे पंचमहाभूताचं आहे. देह हे काळाचे येथे मनुष्याचे काय आहे. हो हे तण महाराज म्हणतात. आपल्याला वाटतं की आपण गोर आणि काळ याच्यामध्ये बरेचसे माणसं भेदभाव करतात. गोरे माणसं तुम्ही पहा कीर्तनात बसले तरी काळ्या माणसाकडे पाहत राहते. काहून पाहते काय माहिती. इथं नाही तसं काही, पण एखाद्या वेळेला अनुभव होतो गोऱ्याला वाटतं त्याच्यापेक्षा मग शरीर गोर आहे. हो गोऱ्या माणसाला का माणसं महिना 2 महिने फिरतात का घरात गेल्या होती. स्वजन सोगोत्र सारे करीती विचार झाला भूमिभार. काढा काढा म्हणते, जाऊ दे आपण तिथं घेऊ. काढा काढा म्हणते. लोक काय म्हणतात आवरा लवकर. काही जण म्हणतात मुंबईचं, ते म्हणले मुंबई पुण्याचे नंतर घेऊ द्या त्याला, पण अगोदर काढू द्या कारण की आम्ही उपाशी येत. अशा प्रकारचा महाराज म्हणतात ज्या शरीराच्या जीवावर आपण एवढा अभिमान धारण केला तो एक दिवस महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जेणे. हे एक दिवस नष्ट होणार आहे. सर स्वर्गारोहण पर्वामध्ये सगळे पांडव ज्या वेळेला स्वर्गाला निघाले तर शरीराची किती जरी आपण आसक्ती किंवा गर्व जर धरला तर महाराज म्हणतात एक दिवस नष्ट होणार आहे. ते सहदेव जो होता 5 पांडवांपैकी स्वर्गारोहण पर्वामध्ये आलं. सहदेवाला वाटायचं की माझ्या इतकं सुंदर कोणीच नाही. एवढं त्याला अभिमान होता स्वतःच्या शरीरावर. इतकं त्याला सुंदर शरीर होतं, इतकी त्याची शरीर कांती इतकी सुंदर होती. त्याला वाटायचं की माझ्या इतका गोरा आणि माझ्या इतका सुंदर स्वरूप कुमार दुसरा कोणीच नाही. त्याला तो त्याच्या शरीराचा जो अभिमान होता त्या अभिमानामुळे महाराज म्हणतात ज्यावेळेला सगळे जण स्वर्गाला निघाले सगळ्यात अगोदर जर कोणी खाली पडला असेल तर सहदेव होता. सहदेव जात असताना सगळ्यात अगोदर खाली पडला. सहदेव पडल्याच्या नंतर भीमदादाने विचारलं, म्हणजे आपण तर 5ही भाऊ आहोत, सोबत जात आहोत, मग सहदेव का खाली पडला गळून. त्यावेळेला धर्मदादाने सांगितलं, म्हणजे भीमा आपण सगळे एकत्र राहिलो, सोबत राहिलो, परंतु आपल्यापैकी सहदेवाला शरीराचा अभिमान होता आणि अभिमानामुळं सगळ्यात अगोदर तो खाली गळून पडला. त्याला वाटायचं मी सगळ्यात सुंदर आहे. पाय जमिनीवर ठेवल्याच्या नंतर महाराज म्हणतात इतका त्याचा सुंदर रंग होता की
पायाखालची माती सुद्धा पायातून दिसत होतं, एवढे त्याचे सुंदर तळवे होते, त्याचं रूप संपन्न होता तो. पण अभिमानामुळे महाराज म्हणतात शरीराच्या तो खाली करून पडला. हे शरीराचा अभिमानाचे जेव्हा रे महाराज म्हणतात कोणीही जरी असला, कशाही प्रकारचा रंग असला तर एक दिवस ते नष्ट होणार आहे. परंतु महाराज म्हणतात हे जे मिळालेलं आहे याच्या जीवावर, जशा प्रकारे वडिलांनी म्हणले 10,000 भांडवल दिले आणि त्या भांडवलाच्या जीवावर एखादा कर्तबगार तरुण 20,000 रुपये करून दाखवतो एकाच वर्षामध्ये, अशा प्रकारचं महाराज म्हणतात हे भांडवल आहे. या शरीराच्या भांडवलावर नाशिवंत भांडवल आहे आणि या नाशिवंत भांडवलाच्या जीवावर अविनाश असणारा भगवान परमात्मा प्राप्त करणं हे या शरीराची सगळ्यात मोठी किंमत आहे. अभिमान धरू नका, परंतु याला चांगल्या कामामध्ये गुंतवा. या शरीराला कुठं उपयोग आहे ना, वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना याचा उपयोग करा. मला देशाची सेवा करत असताना याचा उपयोग करा. हातानं टाळी मुखानं नाम वाजवत असताना याचा उपयोग करा. बाकी ठिकाणी माणसाला याचा उपयोग होतो, पण इथं खऱ्या अर्थानं जर जे पाहिजे महाराज म्हणतात त्याचा उपयोग याच्या करताच आहे. दिले इंद्रिय हात पाय कान विशिष्ट अशा प्रकारची रचना करून दिली. ते ज्याच्या जागी जे पाहिजे ते केलंय. म्हणून याच्या ठिकाणी जर उपयोग केला नाही आपण, कानाचा उपयोग जर महाराज म्हणतात भजन ऐकण्यासाठी जर नाही केला, हेडफोन घालून जर नाचत राहिलो तर मग म्हणजे कालांतराने ते कान सुद्धा नष्ट होतात. मग बहिरेपणा येतो. आता बरेच डीजेच्या पुढे नाचू नाचू माणसं बहिरे झाली, इतके बहिरे की मग कोण काय म्हणाले त्याची त्याला मिळत नाही. 2 बहिरे होते, सांगू का? जाऊ द्या, सांगतच नाही. बरं सांगतोच, तुमचा पाठिंबा म्हणल्यावर काय आम्हाला हा घेत नाही. 2 बहिरे होते, बाजारात भेटले माऊली, भोगावच्या बाजारात भेटले. हे बहिरे त्या बहिऱ्याला म्हणाले कुठं बाजाराला चालले काय? हे काय म्हणाले बाजाराला चालले काय? ते म्हणाले नाही बाजाराला चाललो. हाय का आता याचा मेळ? हे म्हणाले बाजाराला चालले काय? ते म्हणाले नाही बाजारला चाललो. हे म्हणाले असं का? बरं मला वाटलं बाजारला चालले काय तुम्ही? नाही त्याची अवकळा, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. एक म्हातारा असं मंदिरातून घराकडे निघलं. हे गोष्टी तुम्हाला लय आवडतात मला माहिती आहे. खड्यात पडलं महाराज, खड्यात पडले आता 11 11:30 वाजता बिचारा घराकडे गेलं, खड्यात पडले. म्हणाले राम भाऊ मी पडलो. आता राम भाऊ तिकडे बाजाव पडलेलाच होता. मी पडलो. हे म्हणाले पण आता पडायचा टाइम झाला. अशी अवस्था आहे महाराज म्हणतात. ज्या वस्तूचा जिथं उपयोग नाही केला मग अशा प्रकारची अवस्था होते. महाराज म्हणतात हे सगळं दिलंय, पण याची मात्र अभिमान धरू नका. याची काही कोणत्या प्रकारची बढाई मारू नका. तनाचीही बढाई आणि धनाचाही अशा प्रकारचा शब्दाला कबीरदास इस तन धन की. धनही महाराज आपल्याला वाटतं की या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. किती जरी असेल तर महाराज म्हणतात त्याचा अभिमान धरायचा नाही. जे दिलंय का ते पांडुरंगाच्या इच्छेने दिलंय आणि हे त्याच्या कार्याकरता, धर्माच्या कार्याकरता आपल्याला त्याचा काही भाग महाराज म्हणतात आपल्याला देणं गरजेचं आहे. ते जतन करून जमणार नाही. करुणी जतन कोणा कामा आले धन, कोणाच्याच उपयोग येणार नाही महाराज म्हणतात. हे सगळं विचारोनी फले. एका सुभाषितकारानं खूप सुंदर वर्णन केलं. धनानि भूमो पशवश्च गोष्टी भार्याग्रहद्वारे जनस्मशाने देहचितायां परलोक मार्गे कर्मान गो गच्छन्ति जीव एका. धन हे भूमीमध्ये राहील. धनानि भूमो पशवश्च गोष्टी भार्याग्रहद्वारे जनस्मशाने कर्मान गो गच्छति जीव एका. देहचितायां परलोक मार्गे. देह सुद्धा चितेमध्ये जळून भस्म होणार आहे. हे सगळं जागची जागी राहणार आहे. सोबत काय येईल?
तर कर्मानुगो गच्छती जीव एकास, फक्त आपल्या जीवनामध्ये कर्म सोबत येणार आहे आणि अशा प्रकारचं ते कर्म धनाच्या जीवावर आपल्याला चांगलं करताना महाराज म्हणतात की ते धन हो उत्तम व्यवहार जर निर्माण केला आणि उदास विचारे जर खर्च केलं तर हे मार्ग दाखवून दिले. तनाचाही उपयोग इकडे करा आणि धनाचाही उपयोग इकडे करा. हे जरी कामी येत नसलं महाराज म्हणतात त्याची बडाई मारू नका, इकडे खर्च करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी. हे शरीरही महाराज म्हणतात काही जरी उपयोग नसला तरी संतांना ते माहित होतं. महाराज म्हणतात ना सतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः उभयोरपि द्रष्टो स्तोनियो तत्वदर्शिबी. याच्यामध्ये काय आहे हे संतांना माहिती. ज्ञानोबा आहे या श्लोकाचा अर्थ सांगत असताना म्हणतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ही जरी उपाधी असली देहाची तर याच्यामध्ये चैतन्य आहे आणि या चैतन्याचा स्वीकार संतांनी केला. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखासी आरामो का भ्रांतासी कामो विषयावरी. म्हणून कबीरदासजीने तुम्हाला अंतर्मुख करत असताना सांगितलं बघा याचा अभिमान धरू नका. मोठ्या मोठ्यांच्या संघ हे आलं नाही. धन महाराज म्हणतात रावणाच्याही सोबत आलं नाही. उलट त्याच्याकडे तर भरपूर होतं. तितका विचार आपल्याला करण्याची गरज नाही. त्याच्याकडे भरपूर होतं आपल्याकडे तर काहीच नाही. मग याची बडाई मारू नका. कवडी गेली नाही तू का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. कोटी गरज येते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी. अशा प्रकारचा विचार आहे. म्हणून बडाई न मारता देखत नयनो में मिट्टी मिलाई. महाराज म्हणतात शरीरातून प्राण निघून गेल्याच्या नंतर मग मात्र याची माती होणार आहे. काही ठिकाणी पुरतात काही ठिकाणी जाळतात काही ठिकाणी जर महाराज म्हणतात पाण्यात पडलं तर माशा खाऊन घेतात. अशा प्रकारचे शरीराचा उपयोग आहे. म्हणून महाराज म्हणतात ठीक आहे तनाची बडाई करू नका धनाची करू नका मग घराची करू नका. महाराज म्हणतात घराची सुद्धा करू नका. अपने खातिर महिला
खातिर महल बनाया, महाल बनाया. कबीरदास म्हणतात हो, अपने खातिर महाल बनाया. महल का बरं, महल बरं ठीक आहे, काय हरकत नाही. महल हो, महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हिंदीमध्ये महल आणि मराठीमध्ये आपण बोलू काय म्हणते तिथं होय अंकुशराव. बसण्याकरता जी बैठक असते त्याला काय म्हणते, हॉल. इंग्लिश मध्ये हॉल मध्ये आता म्हाताऱ्या कोथऱ्या माणसाला येत नाहीत, मग ते काय म्हणते, हालत बसा. हालच येत नाही हो, आपले हाल आणि त्याचे महाल. महाराज म्हणतात ते महाल होता, पण त्या महालामध्ये जरी महाराज म्हणतात किती जरी आपण सायासन बांधला तरी एक ना एक दिवस त्या जंगलामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे हो, ताज महाल ज्यांनी बांधला, शहाजहान आपल्या पत्नी करता बांधला होता. गाणं म्हणत नाही ते तू मुमताज आहे, ते जाऊ दे, आपल्याला विषय घ्यायचा नाही. पण त्या मुमताज करता ताज महाल बांधणारा सुद्धा महाराज म्हणतात त्याला ही सुद्धा जंगलातच मारावं लागलं. शहाजहान बांधला आणि त्या शहाजहानची एवढी हाल झाले, स्वतःच्या मुलानं बादशहाना त्या ठिकाणी त्याला मारलं, जाळून जाळून मारलं. म्हणजे इतकी दर्दनाक अशा प्रकारे त्याचे हाल केले की विष त्याच्या सगळ्या अंगाला लावलं, सगळ्या अंगाला भेगा पडल्या. आणि शहाजहानने शेवटी भगवान परमात्माला विनंती केली, म्हणजे माझे मुलं त्या ठिकाणी मला जाळून मारलं त्यांनी, मला अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये मी ज्यांच्याकरता एवढं सगळं केलं, मला जर हिंदू यातीमध्ये जर जन्म दिला असता तर माझ्या मुलांनी माझी सेवा केली असती, पण अशा ठिकाणी मला जन्म दिला असतो मी. अशा प्रकारे हाल झाले त्यांचे. आणि त्यानं बांधत असताना आपल्या पत्नीच्या समाधीवर पाणी पडेल अशाच प्रकारे बघितलं. कोण्याच इंजिनियरलाही, म्हणजे पूर्वीची कला जी आहे, स्थापत्य शास्त्र जे होतं, इंजिनिअरिंग म्हणतात त्याला, ते बांधकाम जे होतं महाराज म्हणतात की आपल्याला त्याचा मिळत लागत नाही. ज्या ठिकाणून पाणी पडायचं इंजिनियरने तिथं सिमेंट लावलं, तिथून सिमेंट लावलं तर हे पाणी दुसरीकडूनच गळू लागलं. आणि योग्य त्या समाधीवर पडायचंय, कुठून गळू लागलं त्यांना सुद्धा मिळ लागेल गेला. म्हणजे त्या काळातलं जे स्थापत्य शास्त्र आहे, आजही आपल्या भागामध्ये जे जे काही मंदिर येते हेमडपंथी, तिथले त्यांचं बांधकाम बघा. आमच्या घोशीचं बांधकाम चालू आहे खूप मोठं. पुरातत्व खात्यानं 1.5 कोटी रुपये तिथं टाकलेत मंदिरासाठी. 12व्या शतकातलं ते मंदिर आहे. आणि तिथं त्या ठिकाणी उकरल्याच्या नंतर खाली सुद्धा मूर्ती निघाल्या त्या सभा मंडपामध्ये. म्हणजे एवढी त्यांची ती प्रगल्भता होती, बांधकाम करण्याचं ते शास्त्र होतं. पण अशाही अवस्थेमध्ये महाराज म्हणतात किती जरी बांधकाम मोठं असलं तरी एक ना एक दिवस त्याचा आपल्याला आसक्ती धरायची नाही त्याची. बाहेर जंगलात जाऊन आपल्याला मरावं लागणार आहे, पडावं लागणार आहे. हा त्या कबीरदासजीचा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे महाराज. बकदालबे नावाचे एक ऋषी होते, खूप आयुष्य होतं त्यांना. त्यांच्या देखत 14 वेळा ब्रह्मदेव जन्मून मेला होता, पण एक पान त्यांनी डोक्यावर त्या ठिकाणी धारण केलं. दुसरे ऋषी म्हणले महाराज तुम्ही घर बांधायला पाहिजे होतं ना. ते म्हणले अरे मला जगायचंच किती दिवस घर बांधायला. म्हणले किती आयुष्य, म्हणले माझ्या देखत फक्त 14 वेळाच ब्रह्मदेव त्या ठिकाणी जन्माला नाही झाला. आता इतकं आयुष्य असून सुद्धा महाराज म्हणतात त्यांना ती आसक्ती नव्हती. हे साधू संतांचा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. महाराज म्हणतात आपल्याला हे करावंच लागणार आहे, पण त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही, एवढाच महाराज म्हणतात साधू संतांचा उपदेश आहे. त्यांनी कुठं सांगितलं नाही तुम्ही ग्रस्त धर्म स्वीकारू नका. त्यांनी सांगितलं महाराज ग्रस्त धर्माचं पालन करा, पण याच्यामध्ये जास्त गुंतून राहू नका. सुखी करावा सुखी करावा करत असताना महाराज म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया. दोन्ही प्रमाण आपल्याला लागू होतात. करत असताना त्याच्यामध्ये त्या माया फसू नका. कबीरदासजी महाराज म्हणतात आपल्यासाठी हे जे काही आपण केलंय ते एक दिवस आपल्याला सोडून जायचंय. सोडून गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात की आपल्या शरीराचे अशा प्रकारचे हाल होतात की कशा पद्धतीने महाराज म्हणतात आपले हाड जळतात. अंगाच्या
तिसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं लकड़ी की मोटी लकड़ी की मोटी हाड जले जैसी लकड़ी की मूली बाल जले जैसी घास की पोली. महाराजांनी दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला हे पटवून दिले की आपल्या शरीराची कशा प्रकारची अवस्था होते. आपले जे हाडे महाराज म्हणतात लाकडासारखे जळून भस्म होतात. केस तृणप्राय भाजती. केस सुद्धा महाराज म्हणतात गवतासारखे जळून भस्म होतात. आपण जेवढं प्रेम करतो त्या शरीरावर महाराज म्हणतात हे एक दिवस नष्ट होणार आहे. 3.5 कोटी रोम आहेत आपल्या शरीरावरती आणि 3.5 कोटी रोमाच्या माध्यमातून विचार केला तर महाराज म्हणतात हे आपल्या शरीराचे द्वारच आहेत. या शरीरामध्ये राहणारा जो दिवा आहे महाराज म्हणतात आत्मतत्वाचा तो दिवा विझत कसा नाही ही भगवंताचीच लीला आहे. आपण महाराज म्हणतात जिवंत राहतो हे फार मोठं आश्चर्य आहे. 3.5 कोटी रोमाच्या माध्यमातून महाराज म्हणतात तो वारा जर त्या ठिकाणी जात असेल तर आतमध्ये राहणारा दिवा विझतच नाही हे फार मोठं कौतुक आहे. आपण महाराज म्हणतात मरतो हे कौतुक नाही जीवन कसं जगत होत हेच सगळ्यात मोठं. जिवंत राहतो हे सगळ्यात मोठं महाराज म्हणतात कौतुक आहे. कारण की उपजल्या पिंडा मरण सांगाते. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी महाराज ठरलेलं आहे सगळं. परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत याला चांगल्या कार्यामध्ये खर्च करणं. हाड महाराज म्हणतात की जशा प्रकारे आपल्या शरीराची सगळी फाउंडेशन आहे हाडे म्हणजे शरीराची जी बिल्डिंग आहे ती उभी राहते ती हाडाच्या जीवावरच उभं राहते. आपल्या शरीरातील जे हाडे आहेत महाराज म्हणतात ते आईच्या दुधापासून तयार होतात. हाडामध्ये जे कॅल्शियम असते ते आईच्या दुधापासून तयार झालेले म्हणून हाडामध्ये महाराज म्हणतात आईचं दूध असल्यामुळं पांढरेच रंगाचे हाड येतं आणि आईचं दूध सुद्धा कसं आहे पांढरच आहे. म्हणून माणसाला महाराज म्हणतात की कमीत कमी आपल्या आईच्या दुधाला तरी जागलं पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. साधू संतांनी या सगळ्या गोष्टीचा शोध लावला आणि शोध लावून सांगितलं बाबांनो या हे शरीर सगळं नष्ट होणार आहे. तशा प्रकारचे गवत जशा प्रकारे जळून भस्म होते तशा प्रकारे सगळे केस जळून भस्म होतात. सध्या माणसाचं प्रेम माऊली केसावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. म्हातारा असू कसंही असू सगळ्याचं प्रेम कशावर आहे केसावरच आहे. पांढरे झाले तर काळे करायला हायगीच करीत लोक. सगळ्या जाहिराती पहा तुम्ही टीव्हीवर प्रत्येक जाहिरात केसाची. एका जाहिरातीमध्ये माऊली मी असं बघितलं एक बाई अशी कंगवा लावू लागली आपल्या टकुऱ्याला म्हणजे डोक्याला. इतकं जंगल वाढलेलं होतं इतकं जंगल वाढलेलं होतं असा कंगवा लावला ट्रॅक्टर लावलं तरी काय ओढणं. बाबा म्हणजे अवघड झालं म्हणलं एवढं सगळं इतकं अतिशोक्ती. ट्रॅक्टर लावलं तरी ओढणं. मग एक शॅम्पू घेऊन आलं आणि शॅम्पू घेऊन आल्याच्या नंतर म्हणजे हे शॅम्पू लावा. शॅम्पू लावल्याच्या नंतर ते कंगवा असा खळखळ खाली करून पडला. तेव्हापासून लोकांना टॅम्पू विकले पण शॅम्पू लावले. किती जरी प्रेम केलं तर महाराज म्हणतात एक ना एक दिवस नष्ट. चला कर न बोलणी कळवाले बोलणी पृथ्वी आभेटी जवळाली पृथ्वी आभेटी जवळाली
आणि मृत्यूची या भेटी जवळी आली. ते कानाच्या पाठीमागचा केस महाराज म्हणतात आता आपलं सगळं टकुर पांढरं झाले लवकरच. कानाच्या पाठीमागचे केस पांढरे झाले की ते एक प्रकारचा संदेश आहे. जसं दशरथ महाराजांना माझ्या रामायणामध्ये प्रसंग आला पांढरे केस कानाच्या पाठीमागे झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राकडे ते सगळं कारभार सोपवायला सुरुवात केली होती. हो मृत्यूची या भेटी जवळी आली अशा प्रकारे कबीरदासजी सांगत असताना महाराज म्हणतात की वारकरी संप्रदायातील सगळ्यात मोठे संत सांगत असताना तुम्हाला आम्हाला चांगल्या प्रकारचा उपदेश करतात. बाबांनो जवळ घेतलं साधकांना मांडीवर महाराज म्हणतात चोंबाळून सांगितलं कहेत कबीरा कहता कबीरा सुन रे कहता कबीरा सुन रे दुनिया कहता कबीरा सुन रे सुन मेरी दुनिया आप मुळे पिछे डूब गई दुनिया. कबीरदासजी महाराज म्हणतात की आपण गेल्याच्या नंतर पाठीमागे किती जरी असलं तरी सगळं बुडाल्यातच गणती. म्हणून शिर सलामत तो पगडी 50 अशा प्रकारचा उद्देश. 10 मिनिटात आपण कीर्तन समाप्त करू. तत्पूर्वी गायनाचार्य मंडळी खूप गोड प्रमाणामध्ये मृदंग वाजवायला काय हाय काय ना बिचारायला घाम आला पण तुम्हाला काही घाम नाही आला. तुम्हाला थोडा त्रास देतो थोडा फक्त. सगळ्यांनी एकदा हात वर करा प्रेमपूर्वक. खूप सुंदर वा वा. गायचे हात काढून काढून म्हणजे व्हिडिओ काढून घ्या. हरी विठोबा एखादी आई जशी आपल्या लेकराला समजावून सांगते तशा पद्धतीचा भाव कबीरदासजीने या अभंगाच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगितला. अत्यंत महत्वाचा संदेश दिला. कहत कबीरा सुन मेरी गुनिया. एखाद्या लेकराला आई म्हणते माझ्या सोन्या माझ्या लाडक्या अशा पद्धतीनं सुन मेरे गुनिया. आप मुळे पिछे डूब गई दुनिया. आपण गेल्याच्या नंतर पाठीमागचा संसार नष्ट झाल्यातच जमाई आहे तोपर्यंत वारकरी संप्रदायाची सेवा करा. हाच या अभंगाचा भाव महाराजांनी सांगितला. अभंग घेण्याचं कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल किंवा नसेल परंतु आजची जी घटना झाली त्या घटनेचा संबंध महाराज म्हणतात या अभंगाशी आहे. किती होतं दादाकडे इतकं प्रचंड मोठं होतं पण वेळेला काहीच उपयोग नाही आला त्याला. धन की कोण बळाई. धनही प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं शरीरही चांगल्या प्रकारचं होतं परंतु भगवान परमात्माच्या मनात आल्याच्या नंतर महाराज म्हणतात हे सगळं जागची जागी राहिलं. देहग्रहाची कामिनी तो राहिली भुवनी मी जळ कसे स्मशानी आगली सवे एकला. फक्त स्वतःलाच जावं लागलं महाराज. जागची जागी सगळं राहिलंय. सोडविना कोणी
सोडविना राजा देशीचा चौधरी आणि अनेक सोयरी भली भली. साधू संतांनी आपल्याला किती जागवण्याचं काम केलं की बाबा किती होतं त्यांच्याकडे. ते स्वतः राज्य होते, राज्यपद होतं त्यांच्याकडे. माणसामध्ये मोटरसायकलवर माणसं मरतात, ते विमानामध्ये होते, विमानात सुद्धा जावं लागलं. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. 6 वेळा उपमुख्यमंत्री पद ज्यांनी भूषवलं. कालपासून महाराष्ट्राला सगळ्यात दुःख त्या ठिकाणी सगळ्यात जास्त झालं, कारण की सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे दादाच होते खऱ्या अर्थानं. आणि सगळ्या लाडक्या बहिणीचे दादा होते, सगळ्या शेतकऱ्यांचे दादा होते. आणि अशा दादांचं त्या ठिकाणी अकाली जाणं ही महाराष्ट्राला फार मोठी दुःखामध्ये टाकणारी घटना आहे. काल सगळ्या महाराज मंडळींनी वारकरी संप्रदायाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. चैतन्य महाराज देगलूरकर असतील, बंडातात्या कर्डकर असतील, सगळ्यांनी. कारण की वारकरी संप्रदायावरही प्रेम करणारा, सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस त्या ठिकाणी महाराष्ट्रातून गेला. ही न संपणारी अशा प्रकारची घटना, जी झालेली नुकसान आहे महाराजांमध्ये ते कधीच भरून निघत नाही. आपण सगळेजण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू की अशा प्रकारचं नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात तयार व्हावं आणि दादांना आपल्या चरणावर त्यांनी समर्पित करून घ्यावं. हीच या अभंगाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. म्हणून झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. या ठिकाणी सगळे संयोजक मंडळीच्या द्वारे मला दिलेले निमंत्रण, आमचे अंकुशराव आहेत, संतोषराव आहेत आणि सगळे तरुण मंडळी, या सगळ्या तरुण मंडळीच्या माध्यमातून 2018 मध्ये अंकुशराव आणि आम्ही दोघं सोबतच होतो पाणी फाउंडेशनला माऊली. खूप मोठं काम तुमच्याही गावात झालं, आमच्याही गावात झालं. त्यावेळेला माझी तारीख हुकली होती इथे 18 मध्ये, 2018ची गोष्ट आहे. अंकुशरावचा फोन असायचा, महाराज झटका देसान बरं, त्यामध्ये एकदा झालंय पुन्हा पुन्हा कसं होणार आहे. म्हणून तसं काय नाही, माणसाला एकदा जर दूध पळालं तर ताकं बी फुकून पितात ना, तशा पद्धती त्याला बरोबर आहे त्याचं. पण सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित गुणीजन मंडळी महाराज विचार केला तर आमचे शिवाजी महाराज येतं, आमचे पुंगळेकर महाराज आहेत, आमचे टेलर येतं, हे महाराज आडगाव वाघमोडे महाराज येतं, आमचे विठ्ठल महाराज येतं, विष्णू महाराज आमदरीकर, त्याच्यानंतर आमचे नारायण महाराज येतं, आमदरीकर महाराज येतं, त्याच्यानंतर आमचे भिलजकर महाराज येतं, मृदंगाचार्य भिलजकर महाराज येत. महाराजांचं गाव कोणते? सुदाम महाराज वाघमोडे, खूप सुंदर मृदंग वाजवला. आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित, बाबांच्या चरणी नतमस्तक, उपस्थित सगळ्या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक. साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हरे कीर्तनात प्रेमी हरिदास दास नाचत. आमचे विनेकरी महाराज, माता भगिनी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आमचे हरिभक्तपरायण सज्जन महाराज पजई, त्यांचं युट्यूब चॅनल आहे, आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. पहिल्या काळात होतं की आमच्या कॅसेटी घ्या, आता तसं नाही, आता चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला घर बसल्या तो वारकरी संप्रदायाचा आनंद मिळेल. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा कोणी राहिलं का माऊली? राहिलं असलं तर सगळ्यांच्या चरणी नतमस्तक, सगळ्यांना माफी. आणि हनुमंतराच्या चरणी हीच प्रार्थना करू, उत्तरोत्तर आपल्या वारकरी संप्रदायावर प्रेम निष्ठा वाढत राहावी. हनुमंतराने आपल्याकडून अशाच प्रकारे संप्रदायाची सेवा करून घ्यावी. हनुमंतराच्या चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी थांबू. आमचे सर या ठिकाणी उपस्थित, सरांनाही खूप खूप धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली.
Thank you.